स्टुडंट्स, आपण पाहणार आहोत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम. तर या ठिकाणी ही मॅग्नेटिक निडल किंवा चुंबकीय सुई आणि हा इलेक्ट्रिक सर्किट किंवा विद्युत परिपथ आहे. ज्यावेळेस याच्यामधून विद्युत प्रवाह प्रवाहित होते पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, धन प्रभाराकडून ऋण प्रभाराकडे, त्यावेळेस काय होणार आहे, ह्या परिपथातून विद्युत धारा प्रवाहित होऊन त्याच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र होणार आहे. चुंबकीय क्षेत्र आल्यामुळे ही जी मॅग्नेटिक निडल आहे ती त्याच्याकडे काय होणार आहे, आकर्षली जाणार आहे. जर आपण परिपथाचा जो जे टर्मिनल्स आहेत ते जर बदलले तर काय होणार आहे, परिपथाचा मार्ग बदलणार आहे. आता ह्याचे जे दोन टर्मिनल आहेत धनप्रवाह ऋणप्रवाह हे चेंज केलं आपण. आता परिपथाचा जो विद्युत धारा कशी प्रवाहित होते धन टोकाकडून ऋण टोकाकडे. आता ह्या ठिकाणी त्याचा परिपथाचा मार्ग हा आहे, आता त्याचा परिपथाचा मार्ग बदललेला आहे. मग आता ही जी चुंबकीची सुई आहे ही आता काय होणार आहे, त्याने त्याची दिशा काय आहे बदललेली आहे. मग ती काय गेलेली आहे, या बाजूला गेलेली आहे. म्हणजे आपण ह्याच्यातून काय समजलेलं आहे, म्हणजे ह्यामध्ये आपलं असं समजतं की विद्युत परिपथातून विद्युत धारा प्रवाहित होत असताना त्याच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. वेन अन इलेक्ट्रिक करंट इज फ्लोइंग थ्रू द इलेक्ट्रिक सर्किट, मॅग्नेटिक फील्ड इज डेव्हलप्ड अक्रॉस द वायर. आता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस अराउंड द कंडक्टर. आता कंडक्टर हा विद्युत याच्यामधून विद्युत धारा प्रवाहित होते. आता एक ही कॉपर वायर आहे, थिक कॉपर वायर आहे. एक कार्डबोर्ड घेतला, त्याला मधोमध छिद्र आपण टाकलेलं आहे आणि ह्याच्या ठिकाणी एक आपण मॅग्नेटिक निडल ठेवलं. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट काय होतो आहे, फ्लो होत आहे. इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यामुळे याच्या सभोवताली मॅग्नेटिक फील्ड तयार आले. हे जर आपल्याला दिसतात की ह्या आहेत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, किंवा आपण चुंबकीय बलरेषा असे म्हणतो. त्यामुळं काय होणार आहे, ह्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली मॅग्नेटिक निडल किंवा चुंबकीय सुई ह्याच्यावरती त्याचा काय होणार आहे, परिणाम होणार आहे. हे चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकतो. जेव्हा आपण ह्याच्या भोवती आयर्न फिलिंग्स किंवा लोखंडाचा चुरा जर टाकला तर ह्या इलेक्ट्रिक कंडक्टरमधून फ्लो होणार इलेक्ट्रिसिटीमुळे त्याच्या सभोवताली मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. हा सगळं आयर्न फिलिंग्स आहे. हे आयर्न फिलिंग्स हे काय होणार आहेत, त्याच्याकडे कंडक्टरकडे अट्रॅक्ट होणार आहेत. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला इथं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा चुंबकीय बलरेषा तयार झालेल्या दिसतात. म्हणजे विद्युत वाहकातून ज्यावेळेस विद्युत धारा प्रवाहित होती त्याच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र तयार होतं. आणि चुंबकीय क्षेत्र तर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी हा लोखंडाचा चुरा आहे. हा लोखंडाचा चुरा हा ह्या ठिकाणी काय आलेला आहे, इथं ह्या वाहकाभोवती जमा झालेला दिसतो. आणि हा आपण जर पाहिलं तर हे चुंबकीय बलरेषा आहे. आणखी आता याच्यावर आपण राईट हँड थंब रूल सांगू शकतो. तर आपला जो राईट हँड आहे त्याच्यामध्ये हा एक कंडक्टर आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. तो कंडक्टर आपण राईट हँडमध्ये काय करायचा आहे, धरायचा आहे, होल्ड करायचा आहे. राईट हँडमध्ये होल्ड करा. थंब तुमचा तुम्ही आउटस्ट्रेच बाहेर काढा आणि तुमची बोटं ही काय करा, कर्ल करा, त्याच्या भोवती लपेटा. तर काय होईल, हा जो कंडक्टर आहे याच्यामधून फ्लो होणार जो इलेक्ट्रिक करंट त्याची डायरेक्शन ही आहे. आणि हे जे कर्ल्ड फिंगर्स आहेत हे त्या कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतात. तो जो लॉ आहे राईट हँड थंब रूल तो असा आहे, इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड इन सच अ वे that your thumb points in the direction of the current. Thumb points in the direction of the electric current. Then turn your fingers around the conductor. Fingers are turned around the conductor. The direction of the fingers is the direction of the magnetic lines of force. ही डायरेक्शन जी आहे फिंगर्सची, ही डायरेक्शन कशाची आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची आहे, चुंबकीय बलरेषांची आहे. आता पहा, समजा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम आपण सांगू. समजा तुम्ही तुमच्या उजव्या हातात एक सरळ विद्युत वाहक धरला असेल आणि अंगठा ताठ ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटली. जर अंगठा विद्युत धारेची दिशा दाखवत असेल तर वाहकाभोवती लपेटलेली बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. याला आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम असे म्हणतो. आता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. वर्तुळाकार तारेतून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. आता हे जर पाहिलं तर ही जी काय कॉपर वायर आहे, तांब्याची तार, हे आपण वेटोळे करून त्याचे अनेक वेढे निर्माण केलेले आहे. हा कार्डबोर्ड आहे वा पुठ्ठा आहे,
तर आपण मधोमध छिद्र केलेलं आहे. आता ह्याचा हा विद्युत परिपथ आहे, इलेक्ट्रिक सर्किट आहे. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट का होणार आहे? फ्लो होणार आहे. इलेक्ट्रिक करंट का होतो आहे? फ्लो होतो. म्हणजे प्रत्येक सर्कलमधून, प्रत्येक लूपमधून, प्रत्येक वेटोळ्यातून हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे. त्यामुळे ह्याच्या सभोवताली का होणार आहे? चुंबकीय क्षेत्र तयार होणार आहे. चुंबकीय क्षेत्र तयार झाल्यामुळे ह्या कार्डबोर्डच्या शेजारी आपण जर पाहिलं, ह्या ठिकाणी चुंबकीय बलरेषा तयार झालेल्या आहेत. आपण जर ह्या वर्तुळाकार वाहकाभोवती जर पाहिलं तर ह्या ठिकाणी आपल्याला जे समकेंद्रीय वर्तुळ आहेत ते कसे दिसतात? हे आढळतात. हे इथे या ठिकाणी जास्त लहान दिसतात. जसं आपण दूर जाऊ तसं हे वर्तुळे का होत जातात? हे मोठी मोठी होत जातात. आणि ह्याच्या मध्याकडे एक आलेले आहेत, ही वर्तुळे एक सरळ लाईनमध्ये झालेले आहे. म्हणजे वर्तुळाकार मार्गावरील प्रत्येक बिंदूजवळ समकेंद्रीय वर्तुळाच्या रूपात चुंबकीय रेषा आढळतात. परंतु तारेपासून जसं जसं दूर जावे तशी ही वर्तुळे मोठी होत जातात. बघा, दूर जाऊ तशी वर्तुळे कशी मोठी होत गेलेली आहेत. तारेच्या केंद्रस्थानी म्हणजे या ठिकाणी चुंबकीय रेषांचे वर्तुळ क्षेत्र हे एखाद्या सरळ रेषेसारखे दिसते. बघा, सरळ रेषेसारखे दिसते. विद्युत वाहून नेणाऱ्या तारेमुळे कोणत्याही बिंदूत तयार होणारे चुंबकीय क्षेत्र हे तारेतून वाहणाऱ्या विद्युतधारेशी समानुपाती असते. म्हणजे चुंबकीय क्षेत्र जे तयार झालेले आहे ना, हे कशाशी समानुपाती आहे? प्रोपोर्शनल आहे. तर ह्या तारेतून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे, इलेक्ट्रिक करंटमुळे. म्हणजे वलयांचे जर n वेढे असतील, म्हणजे n टाइम्स ऑफ जर त्या टर्न्स असतील, तर तयार होणारे चुंबकीय क्षेत्र हे एका वेड्यापासून तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे n पट असेल. याचे कारण म्हणजे प्रत्येक वेड्यापासून निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा एकच असते, एकच दिशा आहे. म्हणून निर्माण होणारे चुंबकीय बल हे बेरजेने वाढत जाते. म्हणजे द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉईंट प्रोड्यूस्ड बाय अ करंट फ्लोइंग थ्रू अ वायर इज डिपेंडंट ऑन द करंट. दिस मीन दॅट इफ देर आर n टर्न्स इन द लूप, द मॅग्नेटिक फील्ड इन n टाइम्स ऑफ दॅट प्रोड्यूस्ड बाय अ सिंगल लूप विल बी क्रिएटेड. पुढे आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सॉलेनॉइड. सॉलेनॉइड म्हणजे नालकुंतल. नालकुंतनातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. आता आपण एक कॉपर वायर काय केलेली आहे? ही कॉपर वायर हे आपण गुंडाळलेली आहे, त्याचे वेटोळे केलेले आहे. म्हणजे वेन अ कॉपर वायर विथ अ रेजिस्टिव्ह कोटिंग इज वाउंड इन अ चेन ऑफ लूप्स, इट इज कॉल्ड सॉलेनॉइड. लूप्समध्ये ज्याला आपण जर वाउंड केलं तर ह्याला सॉलेनॉइडमध्ये, ह्याला कोटिंग आहे या वायरला. ह्याला आपण काय दिलं? इलेक्ट्रिक सप्लाय दिलेला आहे. इलेक्ट्रिक सप्लाय दिल्यामुळे याच्यासोबत काय तयार झालेलं आहे? मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे. पहा, हे आहेत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. त्याचं एक जी साईड आहे ती नॉर्थ पोल म्हणून ॲक्ट करते आणि एक साईड काय होते? साऊथ पोल म्हणून ॲक्ट करते. ठीक आहे ना? आपल्याला माहिती आहे चुंबकीय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ट्रॅव्हल फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. आपण जर पाहिलं तर सॉलेनॉइडच्या जवळ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय क्राउडेड आहे. जसं आपण दूर जाऊ तसं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हा सेपरेट होत जातात, म्हणजे कमी क्राउडेड आहे. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड ही स्ट्रॉंग आहे आणि या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? कमी आहे. आणि आपण जर सॉलेनॉइडमधून जाणारे जर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पाहिला तर ते युनिफॉर्म दिसतात आपल्याला. म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? युनिफॉर्म आहे. The intensity of the magnetic field within the solenoid is uniform everywhere. That is, the magnetic field in a solenoid is uniform. तर आपल्या जी आकृती आहे ती नालकुंतल आहे. तर नालकुंतल म्हणजे काय? विसंवाहक वेष्टन असलेल्या तांब्याच्या तारेचे अनेक फेरे गुंडाळून तयार केलेल्या वृत्तचित्तीस नालकुंतल म्हणतात. आता नालकुंतलातून विद्युतधारा वाहत असताना निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषा आपल्याला आकृतीमध्ये दिसतात. द पट्टी चुंबकामुळे ते तयार झालेल्या बलरेषांसारख्याच आहेत. तारेच्या वेटोळ्याचे एक टोक दक्षिण ध्रुव म्हणून कार्य करते तर दुसरे टोक उत्तर ध्रुव म्हणून कार्य करते. अशा प्रकारे नालकुंतलामुळे पट्टी चुंबकामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राप्रमाणे सर्व गुणधर्म आहेत. या नालकुंतला साहाय्याने आपण दिलेल्या पदार्थाच्या दांड्यामध्ये चुंबकत्व निर्माण करू शकतो. पुढे आहे फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड.
म्हणजे चुंबकीय क्षेत्रातील विद्युत वाहकावर क्रिया करणारे बल. तर या ठिकाणी आपण 2 स्टँड घेतलेले आहे. त्या 2 स्टँडच्या मध्ये आपण एक कॉपर वायर काय केले आहे, जोडलेली आहे आणि ती कॉपर वायरला आपण इलेक्ट्रिक सप्लाय दिलेला आहे आणि याच्याभोवती एक हॉर्स शू मॅग्नेट आपण हे ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या वायरमधून फ्लो होणारे इलेक्ट्रिक करंट आणि ही इथून चुंबकामुळे निर्माण होणारं मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ह्यामध्ये 2 फील्ड्स आहेत. एक आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरे आहे मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमुळे काय होणार आहे, हे जी कॉपर वायर आहे, ज्यावेळेस कोणताही सप्लाय बंद आहे त्यावेळेस आपल्याची पोझिशन कोणती आहे, ए पोझिशन आहे कॉपर वायरची. ज्यावेळेस ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा ह्या कॉपर वायरमधून फ्लो होणारा इलेक्ट्रिक करंट आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे ह्या कॉपर वायरवरती फोर्स अप्लाय होतो. म्हणून ही कॉपर वायर काय होते, ही आकर्षली जाते. हा जो कर्व तयार, हा अट्रॅक्शनमुळे फोर्समुळे तयार झालेला कर्व आहे. जर आपण सप्लाय रिव्हर्स केला तर ह्याचं जे तो जो दुसऱ्या बाजूला काय होणार आहे, हा ओढला म्हणजे त्याचं फोर्सची डायरेक्शन चेंज झालेली आहे. याच्यातून काय समजतं, फोर्स इज एक्झर्टेड ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर. द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स डिपेंड्स ऑन बोथ द डायरेक्शन ऑफ द करंट अँड द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. याच्यातून आपल्याला काय समजतं, विद्युत धारेची दिशा, विद्युत चुंबकीय क्षेत्र आणि वाहकाची गती यात परस्पर संबंध आहे. याच्यातून आपला लॉ तयार होतो, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. डावा हात म्हणजे 3 बोटं आपल्याला घ्यायचे आहे. एक आहे अंगठा, एक आहे तर्जनीचे बोट आणि एक मधले बोट, थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर. मग ते आपण कसं एकमेकांना काटकोनामध्ये धरायचे आहेत. काय म्हणतो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. अकॉर्डिंग टू दिस रूल द लेफ्ट हँड थंब, इंडेक्स फिंगर, लेफ्ट हँड थंब, इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर, मधले बोट आर स्ट्रेच्ड so as to perpendicular each other. These 3 fingers are perpendicular to each other. त्याच्यामध्ये अँगल किती 90 डिग्रीचा आहे. इफ द इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, इंडेक्स फिंगर कशा डायरेक्शन आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. अँड द मिडल फिंगर पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ द करंट, मिडल फिंगरची डायरेक्शन कोणतं आहे, करंटची डायरेक्शन. देन द डायरेक्शन ऑफ द थंब इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द कंडक्टर. ही जी अंगठ्याची डायरेक्शन कोणतं आहे, फोर्स ऑन दी कंडक्टर. मग फ्लेमिंगच्या डाव्या हाताने आपण काय सांगू शकतो, आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा परस्परांना लंब राहतील अशी धरल्यास, जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असेल आणि मधले बोट विद्युत धारेची दिशा दाखवत असेल तर अंगठा वाहकाच्या गतीची दिशा दर्शवतो.